अजय, काल तुम्ही नोटीस केली की 10 जणांक आरजीपी पक्षांतल्यान काढले म्हणून कितें जाल्लें? तुम्ही तितून म्हटलें की पक्षाचे अगेन्स्ट काम कितें पळय हे तुमकां सगळ्यांक खबर आसा की रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टीचो जो डिसिप्लीन आहा आनी कॉन्स्टिट्यूशन आहा तो व्हेरी स्ट्रॉंग आसा आनी तेच्या अगेन्स्ट जर कोण वयता आनी पार्टीच्या अगेन्स्ट जर कोण काम करता जाल्यार आमचो डिसिप्लिनरी कमिटी आहा, आमची कोर एक्झिक्युटिव्ह कमिटी आहा आनी तेच्या अंतर्गत हे सगळे डिसिजन जाता. आमी पळयलें की लास्ट म्हयन्यान एक मडगांव मिटींग जाल्ली आनी तेजो उल्लेख आमी ते नोटिसीन केल्लो आसा की मडगांव मिटींग जाल्ली तितून जे मेंबर्स आहे 10 जण हे सगळे कॉन्स्पिरेटर असले तेंच्यांनी ती कॉन्स्पिरसी केल्ली आणि सगळे जे रॉंग इन्फॉर्मेशन नाल्यार मिसगायड केल्ले बाकीच्या मेंबर्सांक आणि थंयसर तेंच्यांनी एक मिटींग कन्वेन केल्ली आणि त्या मिटींगेन पार्टी टेक ओव्हर करपाची, पार्टी स्प्लिट करपाची, पार्टीचो सिंबॉल दुसऱ्या ग्रुपा कडेन व्हरपाचो, सीईसीची प्रेझेंट सीईसी आहा तेंकां चेंज करपाचे, प्रेसिडेंट जो आसलो आदलो तेका देंवोवपाचे आणि आदले मेंबर्स जे सोडून गेला तेंकां परत हाडपाचे पाटील अशें षडयंत्र थंयसर जाल्ले आणि फक्त डिस्कस जावन आले विथ ऑथॉरिटी डिस्कशन जाल्ले आणि बाकीचे जे मेंबर्स आहा तेंकां विचारलेले बाबा आमी अशें करूंक सोदता, तुम्ही आमच्या वांगडा आसा काय ना, फुडें या काय ना, सो मागीर तुमी आमकां ब्लेम करिनाका. सो हे अशें डिसिजन जाल्ले हेजे आमकां प्रूफ मेळटकीर आमी डिसिप्लिनरी कमिटी कडेन हे डिस्कस केले, सीईसी कडेन डिस्कस केले आणि तेंच्यांनी मागीर आमकां पार्टीक सांगले आणि आमचो कॉन्स्टिट्यूशन स्ट्रेट फॉरवर्ड मेळटा की जे डिसिप्लिनरी कमिटी डिसिजन्स घेता ते 2 विका भितर आमकां एक्झिक्यूट करपाक जाय. सो काल आमी ती पब्लीक एक नोटीस आउट केली आणि हे 10 जण आसा पळय तेंकां आमी टर्मिनेट केला फ्रॉम मेंबरशीप. आमचो इंटरनल प्रोसेस आमी फॉलो केला आणि ते फॉलो करून बाकीचे कमिटीनी जे मेंबर्स असले ते मेंबर्स आहा ते ऑटोमॅटिकली बाय वर्च्यू ऑफ मेंबरशीप तेंचे टर्मिनेट जातकीर ते कमिटीले ते वयता. तेच न्हू ते जातकीर तेंच्यांनी मल्टिपल पब्लीक स्टेटमेंट दिले, प्रेस कॉन्फरन्सीस घेतले. तुमकां खबर आसा 16 तारीख फर्स्ट तेंच्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि पब्लिकली आउट केले की आमी सेपरेट आहा पार्टीच्या अगेन्स्ट केले, पार्टीचे सीईसी प्रेसिडेंट तेंकां खूब तेंच्यांनी कितें एलिगेशन्स घातले. मागीर जेन्ना आमची सीईसी मिटींग जाली MLA 70 दिसांनी ऑफिसान येयल्लो तेन्ना सुद्दां तेंच्यांनी भायर स्टेटमेंट दिले. एक वाटेन आमी सॉल्व करपाक सोदताले आनी भायर सकयल रावन ते मेंबर्सांनी स्टेटमेंट दिले की हांकां काडपाक जाय, मेंबर्सांक काडपाक जाय, पार्टीच्या अगेन्स्ट स्टेटमेंट्स दिले. मागीर फेसबूक पोस्ट कमेंट्स आणि फूल कॉन्स्पिरसी चलताली इतलो टायम आनी आमकां खबर आसले मल्टिपल कंप्लेंट्स आमकां येताले आणि खूबशे टायम आमी हे पळयताले. सो एक स्ट्रॉंग डिसिजन घेतलो आनी एक मेसेज दिली की अशें पार्टीच्या अगेन्स्ट कोण वचपाक शकना. तुम्ही पळयलें दुसरे पार्टी जेन्ना अशें कितें डिसिप्लिन इश्यूज येता तेन्ना रोखडेच एक्शन्स घेता, कित्याक तशें कॉन्स्टिट्यूशन करचो पडटा की पार्टीच्या अगेन्स्ट पार्टीन रावन तूं पार्टीच्या अगेन्स्ट तूं काम करूंक शकना, कितें आहा तुका बऱ्या हितून डिस्कशन करपाक जाय. म्हणून आमी हे 10 जण हे आमी केल्ले आसा. तितून आमी जो लुसियो रोन्कन आमच्या सांताक्रूज कॉन्स्टिट्युएन्सीचो जो MLAच्या ऑफिसान कामाकूय आसता तेका आमी टर्मिनेट केला. प्रशांत पागी, आदित्य देसाय, मागीर विशाल देसाय, प्रेमानंद गावडे, मनीला शिरोडकर, राहुल नायक, डॅगली फेर्नांडीस, मेल्विन फेर्नांडीस आणि हे सगळे धरून 10 जणांक आमी टर्मिनेट केला. हे ते व्हॉइस ऑडिओ क्लिप जे व्हायरल जाता पळय हे त्याच्या हितूनच तुम्ही हे सगळे डिसिजन घेतल्या मडगावचे मडगाव मिटींग जाली तेन्ना आमकां कळयलें की मडगाव मिटींग जाला म्हणून आणि त्याच्यानंतर आमकां आमचे आदले प्रेसिडेंटाक ऑडिओ फूल मिटींगेचो येयल्लो आणि त्यांनी जे प्रेस कॉन्फरन्सीन त्यांनी सांगलेले की ऑडिओ आसा म्हणून तो. सो त्याच्यानंतर ते आमी डिसिजन घेतले आणि मागीरूय तेंच्यांनी आमची सीईसी जाली, लास्ट सीईसी जाले तेन्ना ते 3 जण मेंबर्स आसले जे MLAच्या वांगडा आसा सध्या 2 जण सीईसी मेंबर्स अशें आमी म्हणूंक शकता तेंच्या वांगडा आहा कशें. सो तेंच्यांनी कन्फर्म केलें की मिटींग जाला म्हणून आणि हेवूय कन्फर्म केलें की अशें गजाली खूबशे मेंबर्स उलयला म्हणून स्प्लिट करपाची, टेक ओव्हर करपाचे, पार्टीक कोर्टान व्हरपाचे अशे डिसिजन्स घेतला म्हणून ते उलयला आणि तेकाच लागून आणि तेणे मिटींग शॉकिंगली कितें आमदारूय प्रेझेंट आसलो ते मिटींगेक कळ्ळें न्हू. आणि ते आमदाराचे आमी डिसिप्लिनरी प्रोसिडींग्स सेपरेटली ते चालू आसा. मागीर आमी ते डिसिप्लिनरी कमिटी आणि ते एक्शन्स तेका आमी रिप्लायक रावला. मात हे तेंच्यांनी कन्फर्म केला की मिटींग जाला म्हणून. मात तुमच्यात एक इंटरव्यूचेर आदित्य देसायांनी कन्फर्म केल्ले की आपल्यान तेंकां एडवायस दिला म्हणून तशी म्हाका दिसता तुमी ते तुमच्या सरा कडेन घेतलेली तुमच्या सरा कडेन. सो अशें चलता आसतना ते आमकां प्रूफ मेळ्ळा आणि मल्टिपल हे परत जाताले. सो आमी एक स्ट्रिक्ट डिसिप्लीन दवरपाक जाय पार्टीन. आनी कित्याक पार्टी ही आमची इमोशन सॅक्रिफायसाचेर बेज जाता. तुम्ही म्हणटाले तेंच्यांनी सॅक्रिफायस केला आमी म्हणना सॅक्रिफायस सगळ्यांनीच केला. मात ते जो सॅक्रिफायस केला तेच्याकून डबल तेंच्यांनी हे काम तितलो टायम तितलो आपलो एनर्जी तेंच्यांनी
हे पार्टी स्प्लिट करपाक कॉन्स्पिरसी करपाक आपलो यूज केला आणि दुसऱ्यांनी जे आख्खे जे आमचे रेव्होल्युशनीज आसा त्यांच्यानी हो सॅक्रिफायस केला त्यांच्या कामाचेर त्यांच्या इमोशनाचेर त्यांच्या सॅक्रिफायसाचेर त्यांच्या हार्डवर्काचेर एक तेंच्यांनी हे केला कितें म्हणटा ते एक हल्लो कसो केल्लो आसा ते आणि पार्टीचे प्रिन्सिपल्स पार्टीचे व्हॅल्यूज आनी डिसिप्लीन ह्यो सगळ्यांक व्हडलो आसता. आता तुमची आनी एक सीईसी मिटींग जावपाची आसली ती केन्ना तुमी आपयली आता? ना पळय ते मिटिंगेन कितें आसा आमदारान भायर येतकीर सीईसी मिटिंगेन सारखे त्यांनी ब्रीफ करूंक ना. तुमकां परत एकदा तुमच्या माध्यमांतून सांगता ते दीस सीईसीची मिटिंग आसली हेच्या पयलीं 4 मिटिंग सीईसी आमदार अटेंड करूंक नासलो. 70 दिसांनी तो पार्टीच्या ऑफिसान येयल्लो. त्या पार्टीक तो आपलें घर समजता. जे मनोज परबाक तो आपलो काळजान आसा म्हणटा आनी तो म्हणटा की मागीर ताका तो फुडलो सीएम फेस पळोवंक सोदता. मागीर जेन्ना रेजिग्नेशन तेजें जाता की तेजें कांयच उत्तर येना. आतां मल्टिपल स्टेटमेंट्स तुमी पळयले तेजे जेन्ना मनोज परबाचे तुमी ताका विचारता मात तो आन्सर करपाक हेजिटेट जाता आनी तो ओपनली कांय सांगना. हय म्हणून ना म्हणटा जेन्ना दुसऱ्या पार्टीचे कितें इश्यूज आसता तेन्ना म्हणटा ऑफिस बेरर्स तो घालता. सो आमी एज अ ऑफिस बेरर आमी क्लॅरिफाय करूंक सोदता. तो 70 दिसांनी तो ऑफिसान मिटींग येयल्लो आनी डिस्कशन आसलें आमचे पार्टी कशें फुडें वचप म्हणजे जे एंटी पार्टी एक्टिविटी जे चलता पळय ते तेगेर कितें डिसिजन घेवपाचें आनी जे प्रेसिडेंट पोजिशन वेकंट आहा सद्या तेगे बाबा कितें करपाचें तेका कन्विन्स करपाचें. परत आमी एक्सेप्ट केलें तेजे रिस्पेक्ट केलो आमी डिसिजनाचो. परत कन्विन्स करप काय कितें फुडें कशें व्हरप प्रेसिडेंट आसतना पार्टी व्हरोंक जायना जे डिस्कशन आसलें 4 अजेंडा आसले तेगेर तेणी प्रोटेस्ट केलो. तेजेर काय डिस्कशन जावना ना इन लेटर तेणी तुमी पळयला आसतलें साडे संगे लेटर घेवन येयला तेगेर तेणी आय एम अटेंडिंग दीस मिटींग इन प्रोटेस्ट म्हटला तेणी. ते लेटरूय आमी आतां एक नोटीस वायज आउट करतले की लोकांक दिसता की तो मिटींग फुडें वचोंक सोदतालो. तेणी प्रोटेस्ट केला थंयसर येवन. तो प्रोटेस्ट करताले तेजे सपोर्टर जे आमचेच मेंबर आसले ते आतां सध्या आयज अजून थोडे मेंबर्स ना ते भायर प्रोटेस्ट करताले. म्हणजे हे तेंच्यांनी सारकी कॉन्स्पिरसी थंयसर केल्ली की पार्टीचे ऑफिस बेरर्स आहा पार्टीक हे करपाचें आनी फुडें तेंकां सोल्युशन कांयच केल्लें नाका आसलें कित्याक तेंच्यांनी ऑलरेडी स्प्लीट म्हणून दाखयल्लें आहा. एक स्प्लीट आपूण पार्टीच्यान वेगळे म्हणून तशें तेंच्यांनी दाखयल्लें आहा आनी प्रोटेस्ट केला. आनी आपल्याक जर हे ना हे सगळे आनी एक लेटर केला आनी डॉक्युमेंट्स मागले हे जे डॉक्युमेंट्स दिना तेन्नासून आपूण हे प्रेसिडेंट जावं फाटल्या मनोज परब कन्विन्स करपाचें हेजे डिसिजन आपूण कांयच करना अशें तेणी क्लियरली त्या मिटिंगेक सांगला. ते भायर येवन तेणी सांगपाक जाय मात तेणी सांगूंक ना. मात आमी आतां ऑफिशियली ते सांगतलो कित्याक आतां 2-3 तेजे आमी इंटरव्यूज पळयले प्रेसिडेंटाचे ते विचारता बाबा तुमी ताका फोन केला तुमी ताका मेळटले कन्विन्स करतले तेगर तो कांयच जाप दिना तो आमगेर घालता. एक्चुअली तेणी सांगपाक जाय आपूण तेजे कडेन उलयचे आपूण आनी कितें उलोव तो सांगपाक जाय कितें मनान आहा ते नाजाल्यार मेवतलो काय ना ते तरी सांगपाक जाय. तो सांगत तेन्ना आयचो खूब कारापूरचो इश्यू आहा टीसीपीचो इश्यू आहा मागीर बाकीचे सगळे तूं पार्टीचेर घालता आनी जेन्ना गरज आसली तुका पार्टीचेर फुडें व्हरपाक तेन्ना तूं 70 दीस पयलीं एबसेंट रावता आनी मागीर प्रोटेस्ट करता. सो हे प्रोटेस्ट केला तेजो प्रोटेस्ट आमी रावता तेजो प्रोटेस्ट केन्ना सोंपता ते आमी ताका रावल्ले आसा आनी ताका रिप्लाय आमी केल्लेले आहा बाबा तुजें कितें तूं कितें मागता पळय डॉक्युमेंट ते रिलेटेड टू अजेंडा ऑफ मिटींग सीईसी मिटींग ते जेन्ना सीईसी मिटींग जातले पळय तेन्नाच डिस्कस करूंक शकता. पयलीं तूं डॉक्युमेंट्स मागून आमी तुका तूं कितें प्रूव करूंक सोदता आनी मेन म्हणटा तें ऑलरेडी तुगेर डिसिप्लिनरी एक्शन चालू आसा. तूं आमी आतां 1 म्हयनो जालो तुकडे रिप्लाय मागता तूं रिप्लाय दिना ते रिप्लाय कर ताका सांगला. सो आतां इलेक्शन लागीं तर आरजीपी पार्टीचे कितें चल्लें आतां पळय आमी डिसिजन घेतली पळय आमी तेच खातीर आमी आतां रावल्ले. पयलीं तेंकां मनोज परब हडल जातालो मनोज परबान मागीर तेंच्यांनी ते सगळे आपले कंडिशन घालून तेणी मडगांव मिटिंगेचेर डिस्कशन केलें आनी तेणी ते रेजिग्नेशन दिलें आनी आतां आमी एक युनायटेडली सगळे फुडें वचपाक जाय आसलें सगळ्यांनी मेळोन. ताकाच लागून आमी ती मिटींग आपयली. ही मिटींग परत सांगता ही मिटींग आमदाराक जाय तेन्ना आमी आपयल्ली. आमदारान सोमाराक असेंब्लीन मिटींग सांगलेली की आपूण ह्या विकान अवेलेबल आहा आनी एक दीस पयलीं सांगा म्हणून तेजो टायम ताका जाय तशी आमी मिटींग सांगली मात तो प्रोटेस्ट केलो तेणी. म्हणजे ताका हे फुडें व्हरपाचेंच ना अशें जालें ना आनी बेजबाबदार स्टेटमेंट दिता आपूण खंय पार्टीची फुडें व्हरतलो युनिटी जाय आपल्याक मागीर आपूण खंय पार्टीचेरूच कॉन्टेस्ट करतलो. सो जेन्ना तूं स्टेटमेंट भायर दुसरें दिता आनी इन मिटिंगेन इन पर्सन डिफरंट उलयता इन लेटर दुसरें उलयता तूं इन कितें म्हणटा डॉक्युमेंटेड दुसरें उलयता. सो तेन्ना तर आमी चिंतला की पार्टी फुडें कशें व्हरपाचें तें आमी तेगे तत्पर आसा. आमी जे आमचें स्वप्न आसा की रेव्होल्युशनरी गोवन गांवांनी पावपाक जाय आनी मागीर गांवचे मुद्दे घेवपाक जाय आनी एक सरकाराच्या अगेन्स्ट काम करपाक जाय आनी सरकाराच्या अगेन्स्ट एक कितें म्हणटा एक पिक्चर क्रिएट करपाक जाय की एकूच एकूच रिजनल पार्टी आसा एक फोर्स आसा म्हणून. मातसो आमकां हे हितून मातशें हे सगळें जाला प्रेसिडेंट ना हे तितून मातसो आमकां हे कितें म्हणटा तो
त्रास जातलो ते हांव मानून घेता मात आमी तत्पर आसा अशे हॉर्डल्स एवरी टायम एवरी इलेक्शनाक आमकां येवता. तुम्ही आता इलेक्शना फुडें वयता म्हणटा विथआउट विरेश बोरकर वयतले काय विथ विरेश बोरकर वयतले? ना विरेश बोरकर आसा न्हू आमच्या त्यांनी सांगलेला तो आहा पार्टीन आसा तो तेवढे डिसिप्लिनरी ना ते सेपरेट आसा पळय आमी कितें सांगला एज अ एमएलए तो सेपरेट एज अ एमएलए म्हणून तो सीसी मिटिंगाक येयना तो एज अ फाउंडर मेंबर ना जाल्यार एक पार्टीचो पयलींचो प्रायमरी मेंबर म्हणून तो येता हा आणि थंयसर त्यांनी सगळे मेंबर जे असतात सीसी मेंबर ते इक्वल असता सेपरेट तेका येना एका सेपरेट राहत तशें ना आणि युनानिमस डिसिजन जाता कोण थोडे म्हणटा की तो आमदारा कडेन वचत कित्याक उलयता तशें ना ते जसो तो मेंबर आमचे कडेन उलयता त्याच पद्दतीन आमी ते दीस उलयला त्या टायमार रुमार सगळे सीसी मेंबर त्या आमदार तो त्याच्या असेंब्लीन आणि त्याच्या कॉन्स्टिट्युएन्सीन तशें सो ते मागतीन आमी तेका घेवनूच फुडें वचूंक सोदता मग सध्या तेजो प्रोटेस्ट चालू आहा त्यांनी हे क्लियर करपाक जाय आमी तुमकां विचारता हे तुमी मिस करता एवरी टायम तुम्ही तेजे कडसून बाबा तुजो प्रोटेस्ट लेटर केल्ले तेजेर तूं कितें आहा तेणी अजून तो प्रोटेस्ट सोंपलो काय ना आता सांगूंक जाय फुडल्या मिटींग आमी जर आतां आयतारा कन्वेन केली सीईसी मिटींग तो परत लोकांक घेवन येतलो मेंबर्सांक घेवन येतलो हे आमदार विरेश बोरकारान क्लियर करपाक त्याचा प्रोटेस्ट सोंपलो का ना आणि तुका डॉक्युमेंट्स कित्याक जाय तेवूय सांगपाक जाय अरे प्रेसिडेंट मनोज परबाक कन्विन्स करपाक ना परत हाडपाक ना प्रेसिडेंट करपाक तुका डॉक्युमेंट्स कित्याक जाय रे एजेंडा ते आशिल्ले एजेंडा डिफरंट आहा पार्टी फुडें कशें वचपाक तुका ते डॉक्युमेंट कित्याक जाय हितूनसून कळटा की तूं दुसरें कितें तरी चिंतता ना तुज्या मनान दुसरें कितें तरी आसा अशें तरी क्लियर जाता की पयलीं 70 दीस काडले आनी आतां प्रेसिडेंट रिजायन जावन ऑलमोस्ट आतां 1 म्हयनो जावतलो तूं ओग्गी आहा सो हितूनसून आमकां तरी दिसना हे बेजाब स्टेटमेंट तेणी अवॉयड करचें आमी तरी पार्टी फुडें व्हरपाक हे तत्पर आसा आनी थोडे लोक म्हणटा की आमी ते कडेन एग्रेसीव उलयले ना जसो मेंबर तसो उलयला तसोच आमी ताका रिप्लाय दिल्ले आसा जसो जसो टायम येतलो सगळी मिटिंग्स आमचे कडेन एविडन्स आसा कोण कसो कितें उलयला तो ते सगळे मागीर आमचे टायम येतलो तशें आमी हे करतले क्लियर करतले. फाल्यां रिव्होल्युशन डे तें लेट्स रिव्होल्युशन म्हणून घातलेले वॉट डू यू थिंक कितें जावपाचें आसा? तेणी क्लियर केला न्हू की मार्च करता म्हणून आतां पळय रेव्होल्युशन डे एवरी इयर आसता ह्या वर्सा तो मार्च करता म्हणटा खंयचो जुनान तो मार्च करता म्हणटा की जे फ्लॅग आसा फ्लॅगांच्यातून जो पाट्यार जो फ्लॅग आसा बस स्टँडार थंयसून तो हांगा वयता म्हणटा खंयसर आझाद मैदान बरी गजाल आसा मात हे तेणी एज अ पार्टी म्हणून ना तेणी पळय पार्टीक ऑफिस बेरर हांव ट्रेजरर आसा हांव तर सोड म्हाका सांगत नाका तूं हांव सादो एक ऑफिस ओपन करता नाजाल्यार ऑफिस बंद करता तेच लायकीचो आसा समज म्हाका सांगनाका सेक्रेटरी आहा जनरल सेक्रेटरी विश्वेश नायक व्हायस प्रेसिडेंट आसा अनीश नायक सेबी फर्नांडीस आसा नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट आसा साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट आसा सेक्रेटरी आसा मागीर आनी बाकीचे कमिटी वुमन्स विंग आसा मागीर आमचे सगळे बाकीचे कमिटीज आसा कोणाकूच ऑफिशियली पार्टीक तेणी सांगूंक ना आनी पार्टीचो आमी क्लियर करता पार्टीचो आनी तो फाल्यां तो कितें करता तेजो कांय संबंध ना तो एज अ इंडिपेंडंट म्हणून करता एज अ इंडिपेंडंट म्हणून तो करता कित्याक पार्टीक तेणी कांय सांगूना हेच्या पयलीं आमी कोल रिवोल्ट केलो मागीर मादय रॅली केली मागीर 39 प्रोटेस्ट केले बाकीचे आनीक प्रोटेस्ट केले सगळे आमी अनाउन्स केला ऑफिसान आमच्या पाट्यार वचून काँग्रेसीची पार्टी म्हणून केला काँग्रेसीन सुद्दां काँग्रेसीची म्हापसा 3:30 मिटींग आसा कार्लोस आनी तिचो नॉर्थ गोवा प्रेसिडेंट आहा डिस्ट्रिक्ट पण त्यांनी अनाउन्स केले बाबा आमचे आसा म्हणून ऑफिसान बसून ऑफिसान बसून तेणी तशें अनाउन्स करूंक ना तेणी त्या टीसीपी ऑफिसार भायर रावन तेणी अनाउन्स केला की आपण मार्च करपा आसा आमचें ऑफिस थंयसरच आसलें लागींच ऑफिसान येवन तेणी सांगपाक जातालें बाबा हो हे आसा म्हणून आमी येतले मार्चाक न्हू अशें कितें आहा थंय था तुम्ही रेडी आसले हेज आरजी पार्टी तुम्ही मार्चाक तेणी आतां कसो कितें केला म्हाका आमकां तरी तेजो इंडिपेंडंट इव्हेंट एज अ एमएलए म्हणून तो करपाक तेका बेस्ट ऑफ लक करपाक आमकां जाल्यार ऑफिशियली तेणी काय सांगूंक ना आनी ऑफिशियली आमकां तेणी कळोवंक ना आनी पार्टीचो इव्हेंट न्हू हो आमी क्लियर करता पार्टीचो हो इव्हेंट न्हू कित्याक हे 3-4 आमी पोस्टर्स पयले आनी त्या पोस्टर्सार आरजीपीचें नांव ना आरजीपीचो लोगो ना आरजीपीचो फ्लॅग ना आनी आरजीपीचे एमएलए म्हणून तशें कांय डिस्क्लेम केलेच ना उलट टू काँग्रेसीचे सगळे पळय काँग्रेसीचो सिंबल आहा तेंचे गोवा प्रदेश कमिटीचें नांव आसा सगळे तेंचे सगळे बट अशें आमचे हितून कांयच ना सो कितें करता तेणी करून आमी तेका तो इंडिपेंडंटली करता आमी तेका तेचे कांय रिस्ट्रिक्ट करिना तेणी करूनी की तो 39 म्हाका एका सगळे कारापूर मागीर बाकीचे इश्यूज तांकां लागून करता म्हणटा तो सो अशेंच तेणी आपले कॉन्स्टिट्युएन्सीचे इश्यूज आहा ते घेवन तेणी करपाक जाय कित्याक अजून जो आमचेर केसी पडला 39 3 केसीस म्हाजेर एफआयआर आसा आमच्या बायलांचेर केसीस आहा तो पीआय चोडणकर आहा पळय तो ऑलरेडी येयल्लो आहा थंयसर खंय
हांगा येयल्लो असो पणजे police station. वयर प्रोटेस्टाकूय कारापूर प्रोटेस्टाकूय तो आसलो कळ्ळें न्हू आनी जे बाकीचे 13 जाला ते जे सस्पेंड केला ते बिल्डर्सांनी चॅलेंज केला सो हेजेर आमी ताका पयलींच सांगलेले ते 2 म्हयन्या पयलीं की हेजेर आंदोलन जावपाक जाय म्हण तूं करपाक जाय सो आतां म्हाका दिसता तो तेणी कितें अजेंडा तेणी सांगूंक ना मिटींग आमकां कांय सांगूंक ना सो आमी सांगूंक शकना मागीर हे सांगता क्लियर करता पार्टीचो आनी तेजो काय ते इव्हेंटाचो काय संबंध ना इट इज नॉट ऑफिशियल RGP इव्हेंट प्रोग्राम तो इंडिपेंडंट MLAचो प्रोग्राम ओके आणि लास्ट क्वेश्चन जे ऑडिओ व्हायरल जाता पळय परतून थिंग येता हांव तो ऑडिओ तेंच्यांनी जे उलयल्या तितून आमकां स्पश्ट आयकता की आमचे कडेन जो MLA आमचे कडेन आसा आनी आमी ते पार्टी आमचे कडेन करून सो अशें करपाचें कारण परिस्थिती कित्याक निर्माण जाली तेंच्यांनी अशें कित्याक केलें तेच क्लियर करूंक सोदता हे आमकां इंटरनली खबर आसलें की हे दुसऱ्या वाटेन वयता म्हणजे अशें पळयतालो की आमचे एक्स प्रेसिडेंटान सांगला की थोडे फिल्टर्स येताले जे पार्टीचे जे आमचो एक नॉन फिल्टर्ड एक अनकॉम्प्रोमायज हे आमचे हे आसताले कितें म्हणटा तो मुवमेंट आसतालो सो ताका खंय ना खंय तरी एक ऑब्स्टेकल्स येताले आनी तेच मागीर मडगांव मिटिंगेन आउट हांव स्पेसिफीक सांगूंक सोदता तेंच्यांनी मडगांव मिटींग जो व्हिडिओ आमकांय पावला एक फर्स्ट कोण उलयता तेणी सांगला की पार्टी आमचे सायडीन करपाची काय ना तेंच्या सायडीन तो विचारता आनी मागीर तो एक सांतांद्रेचो मेंबर मनोज तेजें नांव तो म्हणटा हय करपाची आमी आनी चिंतपाचें ना अशें फर्स्ट ऑप्शन तेणी दिला हँडओव्हर केल्यार बरे रितीन हँडओव्हर केल्यार ते फुडें तुमी हँडओव्हर केल्यार ओके आहा म्हण नाजाल्यार आमी कोर्टान वचून घेवपाचें अशें म्हणटा मागीर सेकंड ऑप्शन कितें आहा म्हणटा तेंचे कडेन एकूच MLA आसा आनी 2 ZP आसा आनी 100% तेंचे कडेन ते लेजिस्लेटिव्ह विंग आहा सो NCPन कशें केलां आनी शिवसेनेन कशें केलां स्प्लिट केला तशें आमी करपाचें सो हे करपाक तुमी रेडी आसा काय ना अशें तांकां सगळ्या मेंबर्सांक तेणी विचारला तेंच्यांनी म्हटलं आसा म्हणून तेंच्यांनी सांगला आसा म्हणून हय सो आसा म्हणून सांगला सो अफॉर्मेटिव्हली विचारला आनी विथ हे म्हटलं एग्रेशन विचारला अशें ना बाबा कितें करया आमी अशें तशें ना डिस्कशन इट इज डिस्कशन आनी डिसायडेड इट इज डिसायडेड मागीर आदित्य देसायान फुडें 3 तांकां ऑप्शन दिला 3 ऑप्शन म्हणल्यार की आमी शटडावन करपाचें आमकां शटडावन करपाचें बंद करपाचें इलेक्शन्स परत घेवपाचें न्यू प्रेसिडेंट करपाचें हे जर बरें हितून काडटा जाता जाल्यार ओके आहा नाजाल्यार आवाज करपाचो बोबाड करपाचो ग्रुप करपाचो कॉन्स्टिट्युएन्सी वायज ग्रुप करपाचे जे तुमकां आतां दिसता ते दिशी तुमकां दिसले CC मिटींग तशें करपाचें आनी सेपरेट करपाचें दुसरें ऑप्शन की 100% आमकडे ZPs आसा आनी MLA आसा शिवसेनान आनी हितून केला तशें आमी हे करपाचें स्प्लिट करपाचें आनी इलेक्शन कमिशनाक वचपाचो सिंबल आमचो आनी तिसरो ऑप्शन तेणी दिला की न्यू पार्टी रजिस्ट्रेशन करपाचें 6% वोट शेअर घेवपाचें आनी फुटबॉल आमचो रिटर्न करपाचें हे तीन ऑप्शन क्लियरली दिल्ले आसा आनी मदीं मदीं विरेश बोरकाराचो आवाज येता विरेश बोरकारान चॅर केल्ली मिटींग आनी ही सगळें जातकीर तो ओग्गी रावलो म्हणून ते आमचे जे एक्शन्स जे आसा हेच्या पयलीं जे मनोज परबान सांगले ते फेसबुकार तेणी पोस्ट घातले मागीर हांगसर तेणी मागीर रिजिग्नेशन दिता तेन्नाय तेणी सांगले की आमचेच भुरगे अशें करता जेन्ना आमी सांगलेले की विरेश बोरकाराक तूं ऑफिसान यो डिस्कस कर CC मिटींगेन डिस्कस जालें बाबा तुका प्रेसिडेंट जावपाक जाय आमी करता म्हणून तुका सगळें हँडओव्हर करपाक जाय करता म्हणून तूं कित्याक तें सांग मात हे तांकां सायमन दुसऱ्या भाशेनसून करपाचें तेंचें कितें आतां आसा फुडें पार्टी फुडें कशी व्हरपाची कितें स्प्लिट करपाचें आनी कशें फुडें व्हरपाचें तांकां खबर आहा मात हे सगळें तेंच्यानी विथ अफॉर्मेटिव्ह सांगला आनी असो तो ऑडिओ सगळ्याक आतां व्हायरल जाता अफॉर्मेटिव्ह म्हणजे सारकें हितून सांगला करपाकूच जाय म्हणून हे करपाक आनी कांय ऑप्शन ना म्हणून सगळ्यांनी येस म्हटलां म्हणून ते कोण मेन मिसगायड करताले सगळ्या लोकांक आनी फोन करून आपयताले आनी स्टेटमेंट दिताले थंयसर मिटींगेन तांकां आमी टर्मिनेट केला आनी हे अशी मिटींग जावप पार्टीनूच रावन पार्टीत मिटींग जावप ही सगळ्यांक व्हडलें हे एंटी पार्टी एक्टिविटी आनी हेकाच लागून स्ट्रॉंग मेसेज आमी दिल्ली आसा आमदाराक आमी शोकोज नोटीस काडलेली ती तेच्या पयलीं काडलेली तेजे असेंब्लीचे मॅटर्स चलताले तेजे कॉन्स्टिट्युएन्सी तेका लागून आमी काडलेली ते जुलियस जावं ना मागीर तेंचे ZPs जावं मागीर तेंचे आदर्श मंडळ पंचायत प्रोजेक्ट जावं तेजे इंडिपेंडंट मिडिया जावं हे सगळे तो तेका काडलेले हेजे रिलेटेड तो उलोवपाक रेडी ना तो सांगपाक रेडी ना मिडियाकूय सांगपाक रेडी ना बट आतां सगळ्याक सर्क्युलेट जाला तुमी तेका विचारपाचें बाबा अशें कित्याक गरज पडली जेन्ना ऑफिस बेरर सगळे तुका आपयताले ऑफिसान मेळपाक किंवा सांगताले तुका हँडओव्हर करपाक सुद्दां आमी रेडी आसले आनी ही आनी ती कॉन्स्पिरन्सी कित्याक करपाक तुका गरज आसली सो हे सगळ्यांनी पळोवपाचें की पार्टीचो डिसिप्लीन हो सगळ्यांक वयर आसता पार्टी ही सुप्रीम आसता रेव्होल्युशनरी गोन्स पार्टीचें ऑर्गनायझेशन सुप्रीम आसा आनी तेच आमी डिसिजन घेतले तुम्ही पळयतात GNH.